धन्यवाद असो या सुंदर सकाळच्या वेळेस आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती आज चर्चा करणार आहोत. सैतानाला तुमच्या भविष्यावरती कोणताच अधिकार नाही. बायबल आपल्याला सांगतं, यशाचं पुस्तक याचा 46 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये असं, मी आरंभीच शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. बायबल आपल्याला या ठिकाणी परमेश्वराच्या अधिकाराविषयी, भविष्याविषयी तो जाणतो, या गोष्टीविषयी शिकवतो. लक्षात घ्या, सैतानाला तुमच्या भविष्याविषयी काही गोष्टी माहीत नाही. सैतान फक्त अंदाज लावू शकतो की तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचा आशीर्वाद मिळवणार आहात, कोणत्या प्रकारच्या संकट आणि अडचणींचा सामना करणार आहात. आणि म्हणूनच सैतानाला जर भविष्य ठाऊक नाही तर तो भविष्यावरचा अधिकार तुमच्या हातून तो मिळायला नको. कारण बायबल आपल्याला सांगतं, 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. सैतान तुमच्या भविष्याविषयी केवळ अंदाज लावू शकतो, तो कल्पना करू शकतो, तो तुमचे विचार तपासण्याचा प्रयत्न करत असतो, तो अॅनलाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो कशाद्वारे प्रयत्न करत असतो तर तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून. तुम्ही सतत कोणत्या प्रकारचे विचार करता त्यावर, तुम्ही काय कृती करत आहात, तुमचे निर्णय, त्याच प्रकारे तुमच्या घरात बोललं जाणारं बोलणं, तुमचे मित्रांसमवेत तुमच्या गप्पांच्या मध्ये असणाऱ्या गोष्टी, या सगळ्यावरून तो अंदाज लावत असतो की तुम्ही तुमच्या भविष्याविषयी कोणत्या प्रकारचे विचार ठेवता, कोणत्या प्रकारची तुम्ही अपेक्षा करता. आणि म्हणूनच तुम्ही त्याला मटेरियल पुरवू नये यासाठी सतत सावध असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय की सैतानाला तुमच्या भविष्यावर अधिकार नाही, तो अधिकार परमेश्वराच्या हातामध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे तुमच्या बोलण्यातून आणि वागण्यातून, कृतीतून कुठल्याही प्रकारे त्याला ऍक्सेस अथवा त्याला कुठल्याही प्रकारची तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देऊ नका. कारण जर ती तुम्ही दिली, कारण बायबल सांगतं निसूत्रे याचा 18वा अध्याय 21व्या वचनामध्ये, जीवेच्या हाती मृत्यू आणि जीवन आहे. तुम्ही तुमच्या शरीरावर आणि तुमच्या जीवनावर आणि तुमच्या भविष्यावर सतत तुम्हाला या गोष्टी घोषित करायच्या की माझं भविष्य हे प्रभूच्या हातात आहे, माझं भविष्य हे देवाच्या हातात आहे. निश्चित अर्थाने जर ते भविष्य देवाच्या हातात आहे तर सैतानाला ते बिघडवण्याचा अधिकार नाही, सैतानाला कोणत्याही प्रकारे त्यामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नाही. आज मी माझ्या शरीरावर आणि माझ्या संपूर्ण भविष्यावरती, माझ्या कुटुंबावरच्या भविष्यावर कुठल्याही प्रकारे सैतानाला मी अधिकार देणार नाही, ही घोषणा करा. निश्चितच प्रभू तुमचं भविष्य उत्तम आणि चांगलं घडवू इच्छितो. तशा प्रकारे अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि तो त्याला म्हणाला की मी तुला आशीर्वादित करेन, तुला बहुगुणित करेन आणि तुझ्यामुळे राष्ट्र तुला आशीर्वादित होते. तुम्ही सुद्धा देवाच्या त्या आशीर्वादाने भरून जाऊ शकता.